बघा इथं मित्रांनो आपल्या बाथरूममध्ये साप आहे म्हणून त्याला दादाने आम्हाला कॉल केलं होतं. त्याला दादा किरण, तुझं नाव काय? किरण नांद्रे. किरण नांद्रे यांचं नाव आहे. त्यांनी रात्री 12 पासून त्या सापाला आतमध्ये बाथरूम मध्ये लॉक करून ठेवलेलं आहे. त्यांनी म्हणतात की बाबा घोण जातीचा साप आहे, अति विषारी, भारतातला 2 नंबरचा विषारी साप आहे. आणि त्यांच्या घरात भीतीचं वातावरण आहे सध्याला. पूर्ण घर असं अस्ताव्यस्त झालेलं आहे की बाबा हा साप आला कुठून. आणि आता बघू आपण साप कोणता आहे, रेस्क्यू करू. माझ्यासोबत आमचे सर्पमित्र अक्षय देवताळे आणि सगळं भीतीचं वातावरण असल्यामुळे आपण या सापाला आता रेस्क्यू केलंच पाहिजे. कारण बिन विषारी असला असता तर आपण एवढं काय विचार केला नसता. पण हा अतिविषारी सर्प आहे, त्यामध्ये हिमोटॉक्सिन विष असतं आणि हे साप आपण रेस्क्यू केलंच पाहिजे. बघूयात आपण कोणत्या प्रकारे रेस्क्यू करतो. हे बघा मित्रांनो, ह्या बाथरूम मध्ये साप लपलेला आहे आणि या इथं हे वॉशिंग मशीन आहे आणि असा सगळा हा बाथरूमचा सेट आहे. आणि याच्या आईमध्ये या इथं हा बघा साप घोणस, त्याची ओळख हा जितका शांत आहे ना तितका शांत स्वभावाचा सर्प नाही आहे. याचा अटॅकिंग पोझिशन खूप फास्ट आहे. तरी बघू आपण. खालून जरा बॅटरी पाडली. बघा सापाचा आवाज बघा. बघा आवाज आहे का सापाचा. बघा साप त्या कोपऱ्याला गेला बघा. त्याला वाडा दादा वाडा. खोल वेळ कुठला ना कुठं नाही ना. हे बघा या बाथरूमच्या मागे हे साप गेलेलं आहे. आपण या सगळ्यातल्या वस्तू बाजूला काढू. अक्षय असतो पुढे मोबाईल झाली. आपण एक एक वस्तू बाहेर काढू. कारण कोणत्या गोष्टीचं मध्ये अडचण नको. इथं सेट लावूया म्हणून. हा बघा असा पूर्णपणे बाथरूम आहे. हा आपण पाहताय असा बाथरूम आहे. यामध्ये पूर्ण वस्तू होते भरपूर. असू दे. हे घर मालक आहेत. दादा सुमारे किती वाजता साप आतमध्ये गेला? किती वाजता साप आतमध्ये गेला? तुम्ही म्हणजे तुम्हाला काही माहितीच नाही, ह्याची काही कल्पना नाही. कसा आला काय आला काहीच माहित नाही. तुम्ही किती वाजता बघितला? रात्री 12 वाजता वॉशरूमला जाताना ते साप दिसला तिथे. म्हणजे सहज आत जात होतो आणि लहान आवाज आला मला त्या सापाचा. मग ते एकदम लक्ष गेलं माझं. मग त्या लक्ष गेल्यानंतर तुम्ही काय केलं तिथे? काय केलं नाही. हाय तसं लॉक केलं दरवाजा. म्हणजे रात्रीपासून लॉक करून बंदच आहे. हा बंदच आहे. दरवाजा बंद करून. होय बंदच. सकाळपासून कोण संडासला गेले काहीच नाही. बघा
माणसाची सकाळची गरज असते ती वॉशरूमची, आणि त्याच ठिकाणी तो साप जाऊन बसलेला आहे. आणि आता हा साप पूर्णपणे आम्ही रेस्क्यू करून घेऊ. हे बघा, या इथं मागे जाऊन लपलेला आहे. हा साप काय कोणाला चावायच्या हेतून येत नाही. त्याला जरी जागा नाही भेटली किंवा कोणत्या तरी उंदीर बेडुक्याच्या मागे लागून साप आलेला असतो, आणि त्या कारणास्तव तो त्याच्या मागे मागे येतो, पण त्याचा रस्ता चुकल्यामुळे तो इकडे आलेला आहे. ठीक आहे, आपण याला रेस्क्यू करू. बारडी हे बघा, हा साप आपण व्हिडिओ बंद झाले, ब्लॉक केलं. तिकडे गेलाय का? नाही गेलाय, बाहेर गेलाय ना सर. बरोबर. बघा, आम्ही या सापाला बादलीमध्ये काय केलेलं आहे. आता आपण इथं सेटअप लावून घेऊ. आजी आता 1 महिन्याची मागे टाकून होतं. आमची पोरगी तांब्या भरून घेऊन गेल्या, पायात घुसकून गेलं. वाईट पोझिशनला जाईल. बघा, इथं आपण असा सेटअप लावून घेतलेला आहे. हा बाउल मध्ये साप आहे. तरी आपण आता यामध्ये आपण त्याला पॅक करू. अक्षय घेतो.
असते 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 बाडी वाढते तिकडं. मग कटा कुठला थोडं बागेल की कुठं कट मग कोण पाहत शिकित बा बागा वडा ते मग कुठं काय म्हणता फरशीवरून आलं का? फरशीवरून आला असणार कारण वॉशरूम मध्ये सुद्धा बघितलं तिथं ती जाळी असते ना पाणी बाहेर जायची आउटलेट तिथून पण ते पण काय हल्ल्यासारखं दिसत नाहीये आणि डोळे चुकून रात्री आत आल्यासारखं वाटतं. चांगलंच ना. हे बघा लहान मुलं आहे तिथं. अशी मळ्यातील वस्ती आहे ही.